आजची जी रसमलाई रेसिपी आहे तुम्ही याआधी कोणत्याही चॅनलवरती पाहिली नसेल. अगदी नवीन आणि युनिक रेसिपी आहे. अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये अवघ्या तुम्ही ही रसमलाई बनवू शकता. तसंच मंडळी चक्क आपण डायरेक्टली दुधामध्ये पनीर टाकून ही रसमलाई तयार केलेली आहे. चला मग युनिक रसमलाई बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला 1 पाव इतकं पनीर घ्यायचं. पनीरला आपल्याला सर्वप्रथम या पद्धतीने स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने सुंदर असे पनीरचे क्यूब्स तयार करायचे आणि त्याला डायरेक्टली मिक्सर जारमध्ये या पद्धतीने ट्रान्सफर करायचं आहे. सेकंड इन्ग्रेडियंटमध्ये 1 चमच इतके आपल्याला बेकिंग पावडर ॲड करायचे. तसे 1 मोठा चमच इतका आपल्याला कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं. ते तिन्ही जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने एकदम स्मूथ आपल्याला प्युरी याची करून घ्यायची आहे. आता हे वाटलेलं मिश्रण आपल्या प्लेटमध्ये काढायचं आहे. आपण मंडळी पाहू शकता मिक्सरच्या मदतीने अगदी स्मूथ अशी ही पेस्ट तयार झाली. थोडेही कष्ट न करता अगदी व्यवस्थितपणे आपल्याला ही पेस्ट तयार करता येते. 1 मिनिटाकरता आणखीन हे मिश्रण मी मळून घेतलेलं आहे. आता या रसमलाईच्या मिश्रणापासून डायरेक्टली आपल्याला रसमलाई बनवायला सुरुवात करायची. छानपैकी स्मूथ असं बॉल करायचं, नंतर त्या टिक्कीचा शेप द्यायचा आहे. हे बघा किती सुंदर अशी आपली रसमलाई तयार झालेली आहे. याच पद्धतीने सेकंड देखील रसमलाई तयार करून देत आहे. सेम साईजमध्ये आपल्या बॉल्स तयार करायचे, त्याला छानपैकी टिक्कीचा शेप द्यायचा आहे. हे बघा सेकंड रसमलाई देखील तयार झालेली आहे. आता मलाई तयार करण्यासाठी हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये 1 लिटर इतकं म्हशीचं किंवा गाईचं कोणतंही दूध ॲड करायचं आहे. त्यामध्ये छान प्रकारे 150 ग्राम म्हणजे 1 वाटी इतकी साखर टाकून छानपैकी दूध उकळायचं आहे. 3 मिनिटानंतर दूध उकळायला लागलं की गॅस एकदम स्लो करायचा आहे. स्लो फ्लेमवरती आपल्याला छानपैकी आपण तयार केलेली जी रसमलाईची टिक्की आहेत या पद्धतीने एक एक करत छानपैकी उकळत्या दुधामध्ये टाकायचं आहे. आता टिक्की टाकल्यानंतर गॅस आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे. आता हे दूध आपल्याला आणखी 3 मिनिटं उकळायचं आहे. 3 मिनिटानंतर पावसावर सुंदर असं झाग आपल्या रसमलाईवरती आलेलं आहे. आता मिश्रण एकदम हलक्या हाताने या पद्धतीने आपल्याला मिक्स आउट करायचं आहे आणि रसमलाई आपली चेक करायची आहे. बघा रसमलाईचं साईज दुप्पट व्हायला लागलेलं आहे आणि मुख्य म्हणजे रसमलाई इथे तुटलेली नाहीये. आता आणखीन 10 मिनिटाकरता आपल्याला लो फ्लेमवरती रसमलाई कुक करायची आहे. हे बघा मंडळी परफेक्टली लो फ्लेमवरती 10 मिनिटाकरता मी इथे रसमलाई कुक करून घेतलेली आहे. दुधाची क्वांटिटी बघा अर्ध्यापेक्षा कमी झाले. दूध एकदम घट्टसर झालेलं आहे. तसे रसमलाई बघा किती परफेक्टली शेपमध्ये आलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला 1 चमच विलायची पावडर आणि 2 ते 3 ड्रॉप येलो फूड कलर टाकलेला आहे. कलर टाकणं ऑप्शनल आहे. आता हे छानपैकी मिक्स आउट करून द्यायचं आहे. हे बघा डिलिशियस रसमलाई रेडी आहे. गॅस बंद करून देऊन छान प्रकारे रसमलाई थंड केलेली आहे. आता ही सर्व करण्यासाठी रेडी आहे. डिलिशियस रसमलाई तयार होते. नक्की ट्राय करून बघा. अगदी झटपट पद्धत आहे. तुम्ही कोणत्याही चॅनलवरती सर्च करा, तुम्हाला ही रेसिपी भेटणारच नाही. ही माझी 101% गॅरंटी आहे. अगदी नवीन आणि युनिक रेसिपी तयार केलेली आहे. अगदी झटपट वेमध्ये मस्ट ट्राय. व्हिडिओ इथपर्यंत बघा तर व्हिडिओला लाईक करा. बिलकुल कंजूसी करू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच मंडळी हव्या त्या ड्रायफ्रुट्सने रसमलाईला तुम्ही डेकोरेशन करा आणि छानपैकी एन्जॉय करा. चला मंडळी पुन्हा भेटूया. हर हर महादेव.